साधारणतः 7-8 महिन्यांपूर्वी माझं प्रोफाईल एका मराठी फिल्मच्या डिरेक्टरला शेअर केलं होतं, जिची पहिली फिल्म रिलीज झाली होती आणि थिएटर रिलीजसुद्धा होती. खूप कमी शोज मिळाले होते, पण मला विषय खूप भन्नाट वाटला होता. सो मी माझं प्रोफाईल 7-8 महिन्यांपूर्वी सेंड करून ठेवलं होतं आणि विथ नो होप्स, कारण काही रिस्पॉन्स बॅक येईल असं मला वाटलंच नव्हतं. आणि काल मला त्यांचा मेसेज आला की हाय प्रज्ञा, आर यू अवेलेबल टुमॉरो फॉर व्हिडिओ ऑडिशन. सो मला अमेझिंग वाटलं. अदरवाईज याच्या आधी 1-2 वेळा व्हिडिओ ऑडिशनसाठी मला बोलवलं असताना मला खूप भीती वाटली होती की ऑडिशन तर करायची नाही आहे, यांना व्हिडिओ कॉल का हवा आहे म्हणून. सो आज पहिल्यांदा मी व्हिडिओ कॉलवरती आले आणि मला माहिती नव्हतं काय गेटअप करायचं आहे, ऑडिशन घेणार आहेत की फक्त रीडिंग घेणार आहेत. आय डोंट हॅव एनी क्लू. आणि मराठी फिल्म असेल असं वाटलं होतं, कारण त्यांनी मला जस्ट 5-10 मिनटं आधी एक स्क्रिप्ट शेअर केली होती की रीड करूयात आपण म्हणून. सो मी गेले आणि मी रीड केली स्क्रिप्ट. तर 3 वेळा मी वेगवेगळ्या मूड्समध्ये रीड केली. मला त्यांनी छान क्लूज दिले आणि रीड करायला लावली. अगदी मेजरमेंटमध्ये सुद्धा सांगितलं की हे 10 करतेस तर हे 5 कर वगैरे. सो मला ते करता आलं, कारण मला असं वाटतं की डिरेक्टरनी चांगलं मला डिरेक्ट केलं तर मी चांगली ॲक्टर आहे म्हणून. सो अगेन ते झालं आणि मग त्यांनी खरी गोष्ट बाहेर काढली. मला सांगितलं की आपण मराठीत नाही करत आहोत फिल्म. तर मला वाटलं दॅट्स फाईन, हिंदीमध्ये करत असू. तर नाही, मग मला थोडी भीती वाटली, इंग्लिशमध्ये करतो आहे का, हां करू शकेल मी, पण जरा भीतीच आहे. पण नाही, ही गुजराती फिल्म आहे आणि मला त्यांनी गुजराती स्क्रिप्ट रीड करायला सांगितली कॅरेक्टरमध्ये. तर मी त्यांना सांगितलं की मला अजिबातच गुजराती मी कधीही ऐकलेलं वाचलेलं नाही आहे. सो मला माहिती नाही मला ते वाचता पण येईल का. मग ते म्हटले लेट्स डू इट. आणि मग आम्ही वाचायला सुरुवात केली आणि मग मी बरंच अशी गंमत जम्मत करत चुकीचे शब्द वाचत तोडकी मोडकी स्क्रिप्ट वाचली आणि मग त्यांनी मला करेक्ट केलं आणि मग आम्ही परत वाचली आणि मग परत मूडमध्ये वाचली. तर येऊ शकतं आपल्याला एक सीनवर करता येऊ शकतं आपल्याला वेगळ्या भाषेतलं, ज्याबद्दल मला खूप कॉम्प्लेक्स वगैरे होता. सो मला माहिती नाही माझं सिलेक्शन होईल न होईल. इट्स अ शॉर्ट फिल्म, गुजराती शॉर्ट फिल्म आणि लीड कॅरेक्टर असणार आहे ते. आणि माझ्या वयापेक्षा 3-4 वर्षांनी जास्त असणारं कॅरेक्टर आहे आणि दिसताना ती आई आहे 15 वर्षांच्या मुलाची. सो इट्स अमेझिंग, इट्स फनी. अँड आफ्टर ऑल ॲक्टरला छान दिसण्यापेक्षा, माझ्याच वयाचं असण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला दरवेळी आवडतं. सो बाय बाय, भेटूयात परत नवीन एक्सपिरियन्ससोबत.